ही माझ्या मैत्रिणींना पण ह्या क्षेत्राची म्हणा किंवा ह्या गोष्टीची यांना जाणीव झाली पाहिजे की व्यायाम खरंच कशासाठी आहे, फक्त वजन कमी करण्यासाठी व्यायाम नाहीये. माझं एक तर असं आहे की मी फक्त महिलांचाच क्लास घेते. अच्छा, आपल्या मैत्रिणींसाठीच मी हा क्लास ठेवलाय. एकाग्र चित्तेने जे काही तुम्ही करणार, सकारात्मक विचार घेऊन, इट्स कॉल्ड मेडिटेशन. बऱ्याच महिला सकाळचा नाश्ता जो आहे तो स्किप करतात. हो, ते नवऱ्याचा टिफिन झाला पाहिजे, मुलांचा टिफिन झाला पाहिजे आणि त्यांना वेळच लागतं ना, त्यांना त्यामुळे तिची वेळ ती पाळत नाही. महिलांच्या आयुष्यामध्ये येणारी एक नाजूक फेज आहे, जी मी तुला सुरुवातीलाच बोलले, ती म्हणजे मेनोपॉज. हा खरंच गंभीर आजार असतो का? या मेनोपॉजची काही लक्षणं असतात का? म्हणजे नेमकं काय असं घडतं की सगळंच अस्थिर होऊन जातं? नमस्कार, स्मिताज इन्साइट्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. स्त्रियांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे मेनोपॉज. आता तो कोणाच्या आयुष्यात कधी येईल हे सांगता येत नाही, पण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारी ही जी घडी आहे, त्या घडीमध्ये ती प्रचंड अस्थिर असते. तिला तो बदल स्वीकारता येत नाही, ना शारीरिक ना मानसिक. आणि अशा ह्याच्यामध्ये उगीच रडू येणं, खूप त्रास वाटायला लागणं, झोप न येणं, इतकंच नाही तर रात्रीच्या वेळेस सुद्धा असंख्य विचारांची गर्दी अशी आयुष्यामध्ये निर्माण व्हायला लागते. आणि मग एकूणच आयुष्य हे काहीतरी गोंधळामध्ये गेल्यासारखं होतं. म्हणून या क्षणाला कोणीतरी असावं लागतं जे सांगतं की हा बदल स्वीकार, तुझ्यावर पुन्हा पहिल्यापासून प्रेम कर. हे सांगण्यासाठीच आज येत आहे आपल्याकडे ज्योती. आता ज्योती म्हटलं कीच बघा समईच्या वाती आहेत आणि ह्या वातीचा प्रकाश तुमच्या अंतरंगापर्यंत आज पोहोचणार आहे. म्हणजेच काय, तर हा बदल स्वीकारायला सहज कसं शिकायचं, कोणता आहार घेतला म्हणजे कमरेचा कमरा होत नाही, हे सगळं सांगण्यासाठी आपल्याकडे आज ज्योती आलेली आहे. न्यूट्रिशियन आहे, प्लस योग शिक्षक आहे. आणि योग शिक्षक म्हटलं की मेनोपॉजच्या काळामध्ये आपण कोणते योगासन केले तर आपण स्थिर राहू, शांत राहू, ह्यासाठीच ती आज आपल्याशी बोलणार आहे. ज्योती, आज आपण एकदम नाजूक विषयाला हात लावतोय. खूप स्त्रिया अशा आहेत की ज्यांना एक फेज कळत नाही, जी आयुष्यामध्ये येते आणि त्यावेळेस त्या चलबिचल असतात. पण मला त्याच्याकडे वळण्याआधी तुझ्याकडे वळायचंय. ओके. कारण जेव्हा तू अनेक प्रश्नांची उत्तरं देणार आहेस, अनेकांच्या समस्यांना तू आता वाचा फोडणार आहेस, असं खूप जणींना होणार आहे की अरे मला हे होत होतं, मला वाटत होतं, बरं झालं हिने सांगितलं. ह्या सिच्युएशन पर्यंत जायचंच आहे. पण तू योग शिक्षक म्हणून ही भूमिका कशी निवडलीस, किंवा तुला योग शिक्षक होण्याची प्रेरणा कुठून मिळाली, याबद्दल आधी मला सांग. ओके. सगळ्यात पहिले तर योग शिक्षक होण्या अगोदर मी आहार तज्ज्ञ म्हणून काम करतेय. अच्छा. तर मी आता गेले 10 वर्ष झाले मी ह्या क्षेत्रात आहे. पण असं झालं की आता आहार म्हटल्यानंतर तो एक विषय पण एक सेन्सिटिव्ह आहे, नाजूक आहे. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येत होते, स्पेशली महिला, तर त्यांना मी आहार द्यायचे, आहार सोबत मी व्यायाम पण द्यायचे, कारण 20% पार्ट आमच्यासाठी योग हा पण असतो, एक मेडिटेशन योग, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर मी त्यांना समजून सांगायचे. पण नंतर तो क्लायंट आल्यानंतर वजन उतरले मॅडम, हा मला त्यांचा एक आनंद दिसायचा, पण आम्ही व्यायाम नाही केला. मग मी नाराज व्हायचे. मी म्हणजे ही चुकतंय की आम्ही आहारावर वजन कमी करतोय. ऍक्च्युली आहार हा फक्त वजन कमी करण्यासाठी नाहीये, तो एक पार्ट थोडा वेगळा आहे. तर मला एक प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली, की माझ्याच क्लायंट्स कडून मला प्रेरणा मिळाली. मी तर स्वतः अलर्ट होते, समजा मी स्वतः व्यायाम करतेय किंवा करत आहे, पण मला कुठेतरी आता असं वाटायला लागलं होतं त्यावेळेला की नाही, माझ्या मैत्रिणींना पण ह्या क्षेत्राची म्हणा किंवा ह्या गोष्टीची यांना जाणीव झाली पाहिजे की व्यायाम खरंच कशासाठी आहे, फक्त वजन कमी करण्यासाठी व्यायाम नाहीये. किंवा योग, मेडिटेशन, ध्यानधारणा, प्राणायाम ही गोष्ट फक्त आम्ही वजन कमी करण्यासाठी करतो. मला हा कॉन्सेप्ट पूर्णपणे चुकीचा ठरवायचा होता, म्हणून सगळी प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली.
अरे म्हणजे तू बघ ना, आता कोणाच्या मागे कोण प्रेरणा असते ते सांगता येत नाही. तर तुझ्या मागे चक्क महिलाच प्रेरणा होते, महिलाच प्रेरणा की किती सुंदर गोष्ट आहे ही, की माणसाला कुठून काय सुरुवात होईल ते सांगता येत नाही. पण असं पण असेल ना ग, की आता मी आता ऑफिसला आहे, मला नाही तुझ्या क्लासला येणं जमत आहे, म्हणून मग मी फक्त आहाराकडे लक्ष दिलंय, नाहीच शक्य झालं मला येणं. मग अशा वेळेस मी काय करू शकते, प्रत्यक्ष नाही येऊ शकले तर? हो, आता ज्यावेळेस मी क्लास चालू केला तेव्हा माझं एक तर असं आहे की मी फक्त महिलांचाच क्लास घेते. अच्छा. आपल्या मैत्रिणींसाठीच मी हा क्लास ठेवलाय. खूप इन्क्वायरी येतात मला माणसांकडून पण, माझ्या मित्रांकडून पण मी त्यांना बोलते नाही, मला फक्त यांना फोकस करायचंय. आणि तुझ्या मनात जो प्रश्न आला त्यावेळेस मला नव्हता आला तो. माझा क्लास चालू करण्याचं पण एक 8 मार्च महिला दिन आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती. तर मी चालू केला तेव्हा मी स्ट्रिक्टली असं ठरवलं की नाही, ऑनलाईन क्लास घ्यायचा नाही, की त्यावेळेस वेळ देता येत नाही बाबा, असं माझ्या डोक्यामध्ये काही हे होते. पण नंतर असं झालं, तू जसं बोललीस की नाही ऑफिसच्या कामामुळे किंवा लांब राहताय, बऱ्या शहराच्या बाहेरचे पण आता मला अटॅच आहेत, तर त्यावरही मी अभ्यास केला की अरे आपल्याला एक आधुनिक काळामध्ये एक सोय आहे ऑनलाईनची, तर त्याचा वापर आपण चांगल्या कामासाठी का करू नये. खरंय. तर मग मी ऑनलाईन पण बॅचेस घेते. आणि आता असे झालेले आहेत माझे विद्यार्थी की मॅम तुम्ही ऑफलाईन पेक्षा ऑनलाईनकडे जास्त लक्ष देताय, कारण मी कॅमेऱ्यापासून हलतच नाही. पूर्ण माझा फोकस त्यांच्याकडे असतो. तेवढा 1 तास तुम्ही काढा आणि तो पूर्णपणे वेळ कारणी लावा. बरोबर. पूर्णपणे ते 1 तास त्यांच्यासाठी असतो. तो ऑनलाईन पण बॅचेस माझ्या आहेत. अरे वा, मस्त. मला पण हे माहिती होतं, पण मी मुद्दाम तुला विचारलं कारण सगळ्यांना माहित झालं पाहिजे. याचं कारण असं की माझ्या बरोबर माझी कलिग आहे ऋतुजा, आणि ती म्हणाली इतकं लक्ष असतं ना मॅडमचं, की म्हणजे थोडं जरी चुकलं तरी त्यांचं पूर्ण आपल्याकडेच, म्हणजे त्या पूर्णतः लक्ष देतात की तू असं नाही असं कर, आणि स्ट्रिक्टली हे करून घेणं. आजकाल ह्याची गरज आहे की करून घेणं. आम्ही तर करतोय, पण करून घेण्याची खूप गरज आहे. आता मला मूळ मुद्द्यावरती यायचंय. म्हणजे तू योग शिक्षक आहेस, तू आहार तज्ज्ञ आहे, असं म्हटल्यावरती मला तर खूप छान वाटलंय की दोन्ही प्रश्न सुटतात. पण आता ना आपण अशा एका टप्प्यावर येऊयात की तू महिलांसाठी म्हणालीस, 8 मार्च म्हणालीस, आणि तुझ्या ह्या योग क्लासचं आणि आहार तज्ज्ञ होण्यामागचं देखील महिला हे प्रमुख उद्दिष्ट ठेवलेलं आहेस. तर महिलांच्या आयुष्यामध्ये येणारी एक नाजूक फेज आहे, जी मी तुला सुरुवातीलाच बोलले, ती म्हणजे मेनोपॉज. म्हणजे पाळी येताना जेवढा त्रास होत नसेल तेवढा ती जाताना होते. हा खरंच गंभीर आजार असतो का? या मेनोपॉजची काही लक्षणं असतात का? म्हणजे नेमकं काय असं घडतं की सगळंच अस्थिर होऊन जातं? ऍक्च्युली तुझा पहिला प्रश्न होता की मेनोपॉज हा आजार आहे का? तर मेनोपॉज हा अजिबात आजार नाहीये. एक माझ्या मैत्रिणींनी हे सगळं डोक्यातून काढून टाकलं की मला खूप मोठा आजार झालाय. ही एक नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती, जसं आता तूही जॉब करते किंवा मी एक काहीतरी जॉब करते, कुठेतरी एक ही रजोनिवृत्ती म्हणजे काय की निसर्गाने आपल्याला आता याच्यातून थांब बाई, हे एक सिंपल वाक्य आहे की रिटायरमेंट. शरीरामधून पण एक रजोनिवृत्ती काय येते त्याचं एक सांगते की वयाच्या 45 ते साधारण 50-55 पर्यंतचे तो एक काळ असतो. पण आता इथे प्री मोनोपॉजचे जास्त आपल्याला हे दिसत आहेत. अच्छा. प्री मोनोपॉज का लवकर येतो त्याही विषयाकडे आपण वळूयात. पण मोनोपॉज हा आजार नाहीये. निसर्गाने एक आपल्याला पाळी येते म्हणजे एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्या शरीरामध्ये तयार, म्हणजे एक नवीन बाळाला आपण जो जन्म देतो त्याची एक धारणा सिंपल भाषेमध्ये की पाळी का येते. तर एक इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन असतो जो आपल्या नाभीच्या भोवती असतो, त्याच्यावर हा सगळा खेळ असतो. ज्यावेळेस गर्भधारणा होत नाही तर निसर्ग बघा, म्हणजे देवाने किती सुंदर एक रचना केली आहे की तो सेल्फ प्रोटेक्ट करू शकतो गर्भपिशवीमध्ये. ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेस एक रक्ताची लेयर तयार होते, आणि ज्यावेळेस गर्भधारणा होत नाही त्यावेळेस त्याचे एक बारीक बारीक समजा आपण तुकडे म्हणूयात त्या रक्ताचे, ते होऊन योनीद्वारे ती पाळी येते. तर मग त्याचा कंट्रोल कुठे आहे? त्याचा कंट्रोल जो आहे तो ह्या इस्ट्रोजन सारख्या हार्मोन्सवर आहे. अच्छा. ते हार्मोन्स जर आपले स्टेबल असतील तर आपली पाळी रेग्युलर राहते. आणि ते जर आपण कुठेतरी डिस्टर्ब केले, डिस्टर्ब कुठे होणार? आपली लाईफस्टाईल, आपली जी सध्याचे जे स्ट्रेस आहे, किंवा आपण जे आपल्या मैत्रिणी लक्ष देत नाही, किंवा मला जॉब आहे, जबाबदारी आहे, नाही मला हे काम ह्या वेळेत करणं आहे. तर भारतीय महिलाचा एक वाईट पॉइंट मी म्हणू शकते की स्वतःकडे लक्ष न देणे. मग त्याच्यामुळे
ते डिस्टर्ब होऊन प्री मोनोपॉज होतो किंवा पोस्ट मोनोपॉज होतो. आणि मोनोपॉज येणं 45 नंतर इट्स ओके. जसं वार्धक्य येतं, आपण ते ऍक्सेप्ट केले की वार्धक्य येणार आहे किंवा निसर्गाची रचना तशी हो. आहे, त्या पद्धतीने रजोनिवृत्ती येणार आहे हे आता आजपासून आपण स्वतः ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर. ही एक आहे फेज. ही आजार म्हणू नका. हा. म्हणजे मैत्रिणींना माझं हेच सांगणे की आजार बोलू नका. एक निसर्गाने एक चक्र ठेवलेलं आहे आणि ते चक्र स्वीकारायचं आहे. स्वीकारायचं आहे. अच्छा. पण मग याच्यामध्ये बदल काय होतात की मग तिला ते खूप असं सिरियस वाटायला लागतं? तर बदल असे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मूड स्विंग हा एक शब्द खूप ऐकलाय. अगदीच म्हणजे आता दर महिन्याला ज्यावेळेस पाळी येते त्यावेळेस पण हार्मोन्स बदलतात आपले. सेम इथे थोडंसं जास्त प्रमाणात बदलतात. मग अचानक रडायला येतं, अचानकच मूड बदलतो, अचानक कुठेतरी टेन्शन यायला लागतं, एक हॉट फ्लॅशेस म्हणजे बॉडीमध्ये हीट भयानक वाढायला लागते, झोप येत नाही, उगाचच निगेटिव्ह थिंकिंग यायला लागतात, किंवा मग कधी कधी जॉईंट्स पेन होतात, मला अचानकच कंबर दुखतेय, अचानकच पोटामध्ये ब्लोटिंग व्हायला लागतं. तर हे सगळे लक्षणं किंवा मायग्रेन सारखा त्रास. अच्छा. अगदीच खूप विचार करण्यात आला तर मग डोकं अति दुखतं. मग जेव्हा तुम्ही निगेटिव्ह थिंकिंगकडे जातात मग उगाचच होत्याचं नव्हतं काहीतरी दिसायला लागतं. अगदीच म्हणजे माझी मुलगी जर आता तरुण वयात आहे आणि ती लवकर आली नाही कॉलेजवरून तर उगाचच छातीत धडधड व्हायला लागतं, की जेणेकरून ती त्या वेळेतच येणार असते. पण ती फेज मग कधी कधी आई म्हणजे मुलगी पण आईला बोलते, अरे मी तर त्याच वेळेत आली, पहिले तर येत होती 2 वर्षापूर्वी, तू का अशी करतीये? तर मग तिथे हळूहळू कुठेतरी फॅमिली पण डिस्टर्ब व्हायला लागते. बरोबर. तर ह्या फेजेस येतात तिथे आणि त्या नॅचरल आहेत. खरंय. आता मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझ्या मैत्रिणी आम्ही समोरच्या लोकांना फॅन लागतच नाही आणि आम्ही 5 वर फॅन करतो आणि त्यांची चिडचिड होते की आमचं डोकं दुखतं एवढ्या वाऱ्याने, पण आम्ही काय करणार, आम्हाला गरम होतंय. तर एकाच वेळेस तिकडच्या 6 जणींना गरम होत नाहीये आणि इकडच्या 2 जणी अस्वस्थ होत आहेत. माझ्या मते यालाच हॉट फ्लॅशेस म्हणत असावं. पण हे किती काळ चालतं असं? आता हे जे आहेत लक्षणं ते तर नॅचरली येणारे आपल्याला माहितीये. म्हणजे जसं आता समजा बघा आपल्याला पाळी आली त्यावेळेस आई काय बोलते, हा पोटात दुखणार आहे, तू लक्ष देऊ नकोस, किंवा तुला हा त्रास होणार आहे या पिरियडमध्ये 4-5 दिवस, तू लक्ष देऊ नको. तर सेम आता आई नाहीये सांगायला, कारण आपल्याला वाटतं मी स्वतः आई झाली आहे तर मला सगळं कळतंय. खरंय. किंवा ती सांगते तरी म्हणतो ए नाही तुझ्या काळात नव्हतं. हा एक नॉर्मली आपल्याला त्या गोष्टी त्या बाबतीत आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला खूप कळतंय. पण जेव्हा हॉट फ्लॅशेस किंवा मूड स्विंग्स किंवा मी जॉईंट्स पेन होत आहे ह्या गोष्टी घडतात, मान्य आहे. पण जर तुम्ही रेग्युलर योगासनामध्ये असाल, रेग्युलर तुमची लाईफस्टाईल चांगली असेल, तुमची झोप छान असेल, तुमचा आहार चांगला असेल, तर हे पर्सेंटेज वाईज कमी असेल, ते इतपत कमी असेल तर ते आपण सहन करू शकतो. गरम सगळ्यांनाच होणार आहे, पण तू जसं असं बोलली की 6 जणींना होत नाही, त्या 6 जणीपैकी ज्या 40च्या पुढे किंवा 45च्या पुढे ज्या आहेत त्यातल्या 2-3 जणी असतील. पण त्यांची लाईफस्टाईल तू विचारून बघ, त्यांची झोप 7 ते 8 तास असेल, ते काही का वेळेना एक अर्धा-पाऊण तास योगासना किंवा प्राणायाम करत असतील, किंवा एक सात्विक आहार म्हणतो, भात भाजी चपाती स्प्राउट्स किंवा ड्रायफ्रूट, ताजी फळं, हे खाणं जे आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी कमी प्रमाणात होतील. अच्छा. म्हणजे जरी हॉट फ्लॅशेस होत असतील तर ते पण कमी होऊ शकतात. येस. आणि मूड स्विंग्स होत असतील तरी कमी होऊ शकतात. मूड स्विंग साठी तर अगदी रामबाण उपाय म्हणजे प्राणायाम. बर. खूप सुंदर. मग आता प्राणायाम हा शब्द ऐकल्यानंतरच आपल्याला प्राणायाम नाही, खूप सोपं आहे. मी माझ्या मैत्रिणींना खूप सोपं करून सांगते. डीप ब्रीथ करायचं आपल्याला. मग कधी करणार, ठीक आहे बाई तुला वेळ नाहीये, तू टीव्ही बघशील त्यावेळेस डीप ब्रीथ कर, लिटरली तू चपात्या लाटतीये तेव्हा डीप ब्रीथ कर. किती छान. किंवा मी तर बोलेल, मी तर बाईक चालवतीये, गाडी चालवते, मी तेव्हा माझा स्कार्फ बांधलेला असतो, मी तेव्हा डीप ब्रीथ करेल. कारण देण्यापेक्षा कृती कर. त्याच्यातून कुठेतरी मार्ग काढवाय. आणि अगदीच मला नाही वाटत ते असं की 24 तासामधलं मला 15 मिनिटं पण वेळ नाहीये. पहिला तर स्टेज असेल आपली डीप ब्रीथ. आणि मला महत्वाचं त्यांना असं सांगायचं की डीप ब्रीथ करताना आपण खूप गोष्टी चुकतो. ज्यावेळेस इनहेल करतो त्यावेळेस आवर्जून आपलं पोट बाहेर पाहिजे. ज्यावेळेस आपण एक्झेल करतो त्यावेळेस आवर्जून आपलं पोट आत ठेवावं. मला असं वाटतं हे पाहिल्यानंतर सगळ्यांनी स्वतःचं निरीक्षण आवर्जून करावं. श्वास घेताना श्वास निरीक्षण झालं पाहिजे की
आपण कशा पद्धतीने श्वास घेत होतो आणि इतक्या वर्ष आपण खरंच चांगला श्वास घेत होतो की चुकीच्या पद्धतीने श्वास घेत होतो. ग्रेट. खूप महत्वाचं आहे आणि खूप सिंपल आहे. डीप ब्रीथ झालं, त्याच्यानंतर एक भ्रामरी प्राणायाम आहे, खूप सोपा आहे. शंखमुखी मुद्रा असते. शंखमुखी मुद्रा नाही समजली काही प्रॉब्लेम नाहीये. आपले अंगठ्याने कान बंद करून नॉर्मली बोट ह्या पद्धतीने, शंखमुखी मुद्रा त्या पद्धतीने असते. इनहेल पूर्णपणे करायचं आणि एक गुंजन असतं ना, भुंगा कसा असा आवाज, तर तो गुंजन आपल्याला करायचा. बर. 11 वेळा हा सेट कम्प्लीट कर, खूप शांत वाटेल तुम्हाला. ही दुसरी स्टेज. तिसरं तर अनुलोम विलोम. ईच अँड एव्हरी पर्सनला माहितीये, अगदी छोट्या बाळालाही माहितीये, मुलाला, की अनुलोम विलोम काय. उजव्या हाताची विष्णू मुद्रा आणि अनुलोम विलोम. काहीच नाहीये. आपली उजवी साईड बंद करायची आहे, डाव्या साईडने श्वास घ्यायचा आहे. डावी साईड बंद करायची आहे, उजवीने सोडायचा आहे आणि परत उजवीने श्वास घ्यायचा. अच्छा. हे अगदी 5 मिनिटं करा. सगळा खजिना आपल्याकडेच आहे. आपल्याकडेच आहे. हा, फक्त तो माहित नाहीये. आणि तो भारतीय संस्कृतीमधूनच आलाय, मला हे आवर्जून सांगायचं. आई गं, खरंय हा हे. पण आता काय झालेलं आहे, आपण तिकडून आले, पाश्चात्य मधून, म्हणून आपण म्हणून त्याला स्वीकारतोय. महत्व दिलं जातंय. पण ऍक्च्युली हे आपल्यामध्ये आपल्याच संतांनी, महंतांनी, हे पूर्वजांनी सगळं करून ठेवलंय, पण ते आपण वापरत नाही. नाही, आता ते माझ्या मते नक्की आजपासून बदल होणार आहे. 15 मिनिटं. हो, नक्की करणार. मी सुद्धा करणार. कारण किती छोटं सांगितलंयस तू, की अनुलोम विलोम किती मिनिट लागतात. ब्रिदिंग तर मला, मी जाते ऑफिसला तर मी ब्रिदिंग आता करू शकते, फक्त मला 2 छोट्या गोष्टी लक्ष ठेवायच्या आहेत. ग्रेट. म्हणजे बघ, खूप छोट्या छोट्या असतात ह्या गोष्टी, पण ती कुणीतरी किल्ली द्यायची गरज असते. हा, सोनार आणि कान उघडले की ते जरा बरे असतात. म्हणजे मी पण ह्या क्षेत्रात यायच्या मला नाहीये वेळ, मला अरे वेळ नाहीये, वेळ मग असा काढा. हो, म्हणजे मी लिटरली ज्यावेळेस असं लक्षात येतं ना, की मी आता एकटीच आहे, खरं deep breath. काय फरक पडतोय, फुकटच हवाय. खरंय काय, आणि कोण बोलणार आहे, कोणीच बोलू शकत नाही कोणीच आपल्याला. नाही. मग जिथे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे तिथे वारंवार जर आपण डीप ब्रीथ केलं, मी सांगू का, जेवढा डीप ब्रीथ तेवढं आयुष्य मोठं, हो, जेवढा श्वास मोठा तेवढं आयुष्य मोठं. असं म्हणतात ना, कासवाचं आयुष्य सगळ्यात जास्त आहे, 100 वर्ष आहे. हा, पण तो प्रॉपरली त्याने त्याचं हे सोडलंय का, राहणीमान. नाही आपण आपलं राहणीमान सोडलंय. सोडलंय. बरोबर. निसर्गाच्या विरुद्ध आपण राहणीमान ठेवतोय. म्हणून जे आपण जे बोलतोय, पहिले कधी आपण सांग बरं, मोनोपॉज हा शब्द ऐकला होता का? कधीच नाही, कधीच नाही. मूड स्विंग्स होणं सुद्धा कधी ऐकलं नाही. आपली आई, आपली आजी कधी नाही आठवते. तोच प्रेमळपणा जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत. नाही, आपल्याच बाबतीत येण्यामागचं कारण खरंय, आपण उलट पुलट केलंय काही ना काही. उलट केले आणि डिजिटल याच्यात राहतोय आपण, खरंय, युगात राहतोय. मोबाईल हो, सगळ्यात मोठा दुश्मन आहे. मी वापरते, पण गरजेपुरता वापरा. आपण बोलणार की फोनवर बोलण्याने काय होतं, अरे बाळा, खूप खूप हार्मोन्स चेंज होतात. तुम्ही जेवढं निगेटिव्ह बोलणार तेवढे हार्मोन्स डिस्टर्ब होतात. मला सांग, रडायला येतंय म्हणजे कुठेतरी आतून काहीतरी क्रिया होतीये, डिस्टर्ब, हसायला येतंय कुठेतरी हॅपी हार्मोन्स क्रिएट होतोय. हो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. बरोबर आहे. किंवा नाचावंसं वाटतंय, किंवा कुठेतरी बाहेर मला शांत ठिकाणी जावं वाटतं, हे सगळे हार्मोन्सवर खेळ. खरंय, खरंय. मग कोणी डिस्टर्ब केले? आपणच. म्हणजे आता बघ, जसं तू मनाचं शास्त्र सांगत होतीस आणि इतकं सुंदर फिरवून परत मुद्द्यावर आणत होतीस, तर असंच आहे की मला असं वाटतं की ह्या काळामध्ये ना अजून एक गोष्ट फार जाणवते सगळ्यांना. ते म्हणजे अति बारीक असणाऱ्या, छान बांधेसूद असणाऱ्या सुद्धा या काळामध्ये इतक्या डबल होऊन जातात. म्हणजे एक्सेल वरनं डबल एक्सेल इतकं दुःख होतं ग, की आतापर्यंत लागणारा जो एल होता तो एक्सेल, डबल एक्सेल, 3 एक्सेल पर्यंत जायला लागतो. तर हे असं कमरेचा कमरा होण्यामागची पण एक कारणं असतात का या काळामधली? हा, आता जनरली आता सगळेजण काय बोलतात की माझी पाळी गेली आहे ना, म्हणून माझा कमरेचा घेर वाढला. हा, तर आता मी आता बोलले होते 5 मिनिटापूर्वी की इस्ट्रोजन हार्मोन्स जो असतो आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स, ह्या 2 हार्मोन्सवर आपला खेळ आहे. कोणता? पाळीचा. आता ऑब्व्हियसली रजोनिवृत्ती येते, म्हणजे तिथे कुठेतरी ते काम कमी करायला चालू करतं. आणि फॅट्स जे आहेत, जी चरबी आहे, कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हे 2 हार्मोन्स करतं. तर तिथे ते काम कमी करते नॅचरली. तर ऑब्व्हियसली तिथे कुठेतरी आपला पोटाचा घेर वाढण्याचे चान्सेस आहेत. आता लक्षात घे, मी चान्सेस आहे बोलली, पण परत मी लाईफस्टाईलवर येणार आहे, परत मी योगासनावर येणार आहे, परत 1 तास तुम्ही स्वतःकडे किती वेळ देतात ह्या गोष्टीवर येणार आहे. तर मग तेवढा तुम्ही जिथे एक्सेलवर एस किंवा एम वरून एल वरून एक्सेल वर येणार, अगदी तेवढं नाही, पण नॉर्मली कुठेतरी ते इंचेस वाढू शकतात. नॉर्मली.
पण अगदीच समोरच्याच्या 6 महिन्यापूर्वी चांगली होतीस ग, आता काय झालं, असं नाही होणार. हा किंवा बरोबर तू आहे. काय गोळ्या खातेस का, किंवा काही ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू आहे का, खोपशी दिसते, इथपर्यंत नाही होणार. बरोबर. पण थोडेसे चेंजेस होतील, पण आपण आपली रेग्युलर जी आपली लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, ती व्यवस्थित ठेवली तर नाही वाटणार. हा म्हणजे तिथे पण उपाय आहे तुझ्याकडे. हा म्हणजे तुझ्याकडे आलं तर याच्यावर पण मला उपाय मिळू शकतो. नक्कीच, भारी एकदम. पण आता मग विशेष काळजी काय घेतली पाहिजे, म्हणजे रजोनिवृत्तीच्या दरम्यान. या दरम्यान आपण नेमकी विशेष काळजी काय घ्यायची? विशेष काळजी आता असं आहे बघा, राग, लोभ, मत्सर ह्या गोष्टी तर नॅचरली येणार आहे. मी म्हणत नाही मला जडलेलेच आहेत. जडलेले आहे. आणि पंचमहाभूतांनी आपलं शरीर तयार झालं हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्या गोष्टी आणि ते येणं पण गरजेचं आहे. अगदीच मी बोलणार नाहीये. मला खूप जण विचार, मॅम राग नाही येत का तुम्हाला? अरे असं थोडी, मी पण माणूस आहे. राग येणार आहे, पण आपल्याला तो समजला पाहिजे तो किती व्यक्त करायचा आणि कितपत व्यक्त करायचा नाही. मग इथे परत जी आपली जीवनशैली आहे, सगळ्यात महत्वाचं मी एक थोडक्यात जीवनशैली सांगते. सगळ्यात महत्वाचं, आता ज्या जॉब करणाऱ्या मुली आहेत, म्हणजे जनरली आपण एक आई आहे, दोघी पण सेम याच्या आहोत, किंवा आपल्या मुली बाहेर आहेत किंवा त्या कॉलेजमध्ये आहेत, जॉब करतायत, तर आपलं पहिलं वागणं, आपला पहिला कॉल काय असतो, ए बाई लवकर उठ ग. का बरं? तर त्याचं कारण असं आहे की सूर्य उगवण्याच्या अगोदर जर तुम्ही अर्धा तास उठलात तर ते हार्मोन्स आपले स्टेबल राहतात नॅचरली. त्याच्यासाठी कोणतीही गोळीची गरज लागत नाही. अच्छा, म्हणजे जे हार्मोन्स इनबॅलन्स होतात ते फक्त साधी गोष्ट आहे की तुम्ही पहाटे उठा. सूर्योदयाची वेळ तर तुम्हाला गुगलवर मुलींना कळणार आहे. म्हणजे स्टँडर्ड टायमिंग 5:30 ते 5:45 ठेवा. बरोबर, खरंय. उठल्यानंतर कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. एक्सक्यूज म्हणजे याच्यामध्ये एक की ज्यांना खूप पित्त आहे त्यांच्यासाठी मी नाही बोलत कोमट पाणी, त्यांनी तांब्यातल्या हंड्यातलं पाणी प्या. पण जनरली 90% महिलांनी कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. मग किती प्यायचं ते त्यांच्या शरीरावर अवलंबून आहे. बरं, मी आता ह्याच्यामध्ये एक मॉडिफाय असं केलंय, तुम्हाला वेळ नाही ना आसनं घालायला, चला कोमट पाणी मलासनामध्ये प्या. 2 पायावर बसा, सगळ्यांकडे कोमोड आहे. बरोबर, आम्हाला वेळ नाहीये. बरं ठीक आहे, वेळ नाहीये, बसा मलासनामध्ये. पाणी प्यायचंय ना, चेअरवर न बसता तुम्ही खाली बसा, 2 पायावर बसा. कारण आता 2 पायावर बसणंच राहिलं नाहीये. नाही ना, अजिबात नाही. आता पाटा वरवंटाच नाही तर मग काय, पाटा वरवंटा नाहीये. आपण ज्या सकाळच्या विधी करतो त्या आपल्या इंडियन टॉयलेटमध्ये नाहीये. दुसरं धुणं आता मुलींकडून तर अपेक्षितच नाही, आपणच केलं नाही. तर मलासनामध्ये तुम्ही काही काय वेळा 3-4 मिनिटं बसणार, तिथे प्रोसेस चालू होती. बरोबर. नाभीच्या खाली सगळे जे ऑर्गन्स आहेत तिथे कुठेतरी ते ऍक्टिव्ह होणार आहे. सगळ्यात महत्वाचं मलासना. मग रजोनिवृत्ती मधला जरी काळ असला तरी तुम्ही ते मलासनामध्ये बसून पाणी प्यायचं. झालं तिथे एक आसन. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही एक आळस वगैरे आपण देतो नॉर्मली, कुठेतरी फ्रेश व्हायचं, ताडासन करा. म्हणजे तू असे ना छोटे छोटे काढलेत, आळस आलाय, द्यायचा आळस, ताडासन मध्ये भारी. ताडासन मध्ये आळस द्या, तुझं ताडासन पण होत आहे आणि एक शरीर पण तुझं ऍक्टिव्ह राहते. बरं ठीक आहे, तुला असं वाटतंय बाई मला उभेने नाही द्यायचं ताडासन, ओके, तू झोपून दे. झोपून आळस दे, आपण तो प्रॉपरली सिस्टमॅटिकली दे. बरोबर. ते एक ताडासनच आहे की तुम्ही प्रॉपरली ऍक्टिव्ह राहता. तिथे एक असतं की झोपीतून उठल्यानंतर मलासन तुमचं झालं, तिच्यानंतर एक नॉर्मली समजा आता रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे तो 45, 50, 55 असतो, तर थोडेसे हाडे वगैरे आपले ठिसूळ झालेले असतात, तर त्यांनी दिवाणवर किंवा एक त्यांचा जो बेड आहे त्याच्यावर सरळ झोपणे, डोक्याच्या वरती हात पूर्ण ताणायचे आणि पाय पूर्णपणे खाली ताणायचे, एक मोठा श्वास घ्यायचा आणि जेवढा तुम्हाला तो व्यवस्थित कंट्रोल करता येईल, अगदी गुदमरणे इतपत नाही, पण जेवढा तुम्हाला वाटेल तेवढा तो श्वास रोखून धरायचा आणि ती पोझिशन ठेवायची. ही एक योग साधनाच आहे. म्हणजे ज्याला आपण कुंभक म्हणतो ते तिथं करायचं. कुंभक बोलतो आपण त्या पद्धतीने. आणि मग जेव्हा तुम्हाला वाटेल की मला रिलीज करायचंय तेव्हा हळूहळू तो श्वास सोडायचा आणि तुमचे जे शरीर आहे ते रिलीज करायचं. एवढं ऍक्टिव्ह वाटतं, म्हणजे तो आळसच राहत नाही. बरोबर आहे. खूप सोपी गोष्ट आहे ही, पण आपण म्हणजे काही जणी म्हणतात मला उठल्यावर फ्रेश नाही वाटत, ही दोन्ही कारणं जर केली, या कृती केल्या तर फ्रेश वाटणार, लगेच वाटणार. कारण कसं होतं, तुम्ही ताणल्यानंतर ते सेल्स ताणल्या जाणार, त्या कुठेतरी गडबडणार, अरे ऍक्टिव्ह राहायचं आपल्याला काहीतरी, मग ते कोमजत नाही किंवा त्या अशा शेल्फ मध्ये जात नाही. बरोबर. तिथे तुम्ही ऍक्टिव्ह होता.
अशी कोणती आसनं आहेत की जी केल्यामुळे, जशी आता तू 2 सांगितलीस, अजून आता ज्याला वाटलंच की नाही आता हे पाहिल्यानंतर मी चेंज करणार, तर अशी कोणती आसनं 3-4 त्याने केली तिने तर तिला फायदा होऊ शकतो? आता मी सांगू इच्छिते की सूर्यनमस्कार हा सगळ्यात मोठा फायदा आहे सगळ्याच याच्यामध्ये. बरं. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून तर 60च्या वर्षापर्यंतची कोणतीही महिला किंवा कोणत्याही पुरुषाने सूर्यनमस्कार व्यवस्थित घातले, ते 12 असणं म्हणजे 12 असणं, तर नक्कीच त्यांना वेट लॉस साठी पण फायदा होणार. आणि असं नाहीये की महिलांमध्येच हार्मोन्स चेंज होतात, पुरुषांमध्ये पण त्या गोष्टी आहेत. तर सगळ्यांसाठी सूर्यनमस्कार हा अतिउत्तम आहे. बरं. पण जर कुणाला गुडघ्यामुळे, पाठीमुळे किंवा सर्वायकल इश्यू असतात, मायग्रेनमुळे सूर्यनमस्कार घालता येत नसतील, तर 4 आसनं कोणते आहेत? तर पहिलं मी मलासन बोलले, दुसरं ताडासन बोलले, तिसरं सेतुबंधासन, ब्रिज पोज. सेतुबंधासन आहे, पाठीवर झोपायचं असतं आपल्याला. पाठीवर झोपायचं असतं, गुडघे वाकवून प्रॉपरली ती कंबर अशी उचलायची की आपली चीन पूर्णपणे गळ्याला लावून तिथे जालिंदर बंद लागला पाहिजे. बरोबर. ते एक आहे. मग मला पुढचा प्रश्न असा असतो कधी कधी की हे आसन किती वेळ होल्ड करायचं? कमीत कमी 10 सेकंद, जास्तीत जास्त 30 सेकंद. बर. पण एक बारीक गोष्ट सांगते की कोणतंही आसन होल्ड करताना श्वास रोखायचा नाही. ती क्रिया चालू राहिली पाहिजे, श्वासाची क्रिया चालू राहिली. इव्हन प्रत्येक श्वास घेताना तुम्ही ते आसन त्या पद्धतीने ताणलं पाहिजे. जेवढा इंचभर श्वास तुम्ही जास्त घेणार तेवढी तुमची स्ट्रेच तेवढ्या पद्धतीने झाली पाहिजे. हे झालं सेतुबंधासन. एक अर्धा हलासन, 90 डिग्री अँगल, म्हणजे ही मी झोपली आहे, माझे पाय 90 डिग्री अँगलला, अर्धा हलासन. हे एक आहे. दुसरं पोटावर झोपून भुजंगासन आहे. आपल्या छातीजवळ दोन्ही हात प्रेस करून कोब्रा पोज, आपली पाठ जी आहे की जेणेकरून जो नाभीचा पोर्शन आहे, आता तिथे पण नाभी खालचे जे पोर्शन आहे तो मॅटवरच पाहिजे. नाभी खालचा वरचा पोर्शन जो आहे तो कोब्रा पोज मध्येच पाहिजे. तर हे 10 ते 30 सेकंद तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे हळूहळू वाढवा. पहिले 5 सेकंद, नंतर 10 सेकंद, मग 15 सेकंद, मग अगदीच तुमच्यामध्ये बदल. मला वेळ नाही हे उत्तर देऊन चालणार नाही. खूप काहीतरी मिळालेलं असतं आणि माणसाला करायला पाहिजे. मग ती स्त्री असो की पुरुष असो, 4 आसनं सांगितली आहेत, एकदम महत्वाची आहेत. काय हरकत आहे सुरुवात करायला? आता जसं तू आत्ता म्हणालीस की ताण घेतला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ तो ताण चांगला आहे आणि तो ताण आपल्या शरीराला बसला पाहिजे. 30 सेकंदापर्यंत तरी आपल्याला ताण घेतला तर तो ताण दिला शरीराला तर त्याची पोझिशन एकदम चांगली होऊ शकते आणि आतलं पण सगळं संयमित होऊ शकतं. मग ह्या काळामध्ये चिडचिड होणं, संताप होणं, अग्रेसिव्ह होणं म्हणजे कधी न पाहिलेली रूपं स्त्रियांची ह्या काळामध्ये बघायला मिळतात. मग ह्याच्यावर पण असं काही असेल, जसं तू आत्ता योगासनातून सांगितलं, तर असं काय काय केल्यामुळे तिचं बॅलन्स नीट राहील? तिला किती, जसं तू म्हणाली होतीस मागाशी, किती रागवायचंय ह्याची लिमिटेशन्स पण कळेल, कारण हर्ट व्हायला वेळ लागत नाही. आणि एक घाव 2 तुकडे करायचे तर आपल्याला पहिल्यापासून सवय असते, त्यात ह्याच्यात भरीस भर म्हणजे ते अजून चढलेलंच असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं सांग ना, काय करायला पाहिजे? आता कसं असते, भारतीय महिला ही भावनिक गोष्टीकडे जास्त असते, प्रॅक्टिकली विचार खूप कमी करते. मग ती किती पण शिकलेली असू देत किंवा नसू देत, मेंदूपेक्षा हृदयाकडे जास्त येते आणि हृदयाचं ती खूप ऐकते. तर मग इथे परत मग हृदयाकडे ऐकते म्हटल्यानंतर तो हृदय, मला असं वाटतं आपण ताब्यात घेतला पाहिजे. त्याने आपल्याला ताब्यात घेण्यापेक्षा आपण त्याला ताब्यात घेऊया. किंवा म्हणजे थोडक्यात मन आपल्याला चालवतो, तर मी मनाला चालवेल. क्या बात आहे. तर त्याच्यासाठी आता आपण आसनं बघितले, परत तीच गोष्ट येईल प्राणायामकडे. तिसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन. परत एकदा तो मोठा वाक्य आलं, शब्द आला, मेडिटेशन. मेरी बस की बात नाहीये. अरे मेरी बस की बात नाहीये, एकदम ध्यान धारणा. कालच माझं त्राटक ध्यान झालं, खूप सोप्या पद्धतीने. मी पाहिलं स्टेटस तुझ्या. खूप सोप्या पद्धतीने असलं. ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस माझ्याकडून नाही होणार. अरे तू नदीच्या काठावर उभं राहून बघू नकोस ना ग बाई, पातळी किती खोल आहे, डायरेक्ट उडी मार. बरोबर आहे. ये ना तू त्या याच्यामध्ये, मेडिटेशन मध्ये तर ये. बरोबर. तर मी आता त्राटकचाच विषय घेतला तर आपण त्याविषयीच बोलूया. काय आहे, सिंपल गोष्ट आहे. त्राटक हे जे असं ध्यान आहे की ती एक षटक्रिया मधली क्रिया आहे. 6 क्रिया असतात
योग अभ्यासामध्ये त्यातली ही एक क्रिया आहे हम्म. की जसं की शंख प्रक्षालन एक क्रिया आहे की तुमची फिजिकली पूर्णपणे आतून क्लिन्झिंग होतं. अच्छा. सेम त्राटकने तुमचं मन शुद्ध होतं. वा. काही नाही, सोपं आहे. रोज देवाजवळ आपण दिवा लावतो. हो. बस त्या दिव्याकडे एक ज्ञानमुद्रा, एक स्वच्छ ठिकाण आहे ते, हम्म. एक प्रसन्न वातावरण असतं. ज्ञानमुद्रा घेऊन त्या दिव्याकडे एकटक बघत बस बाई. मग त्या दिव्याची रचना, दिव्याचा आकार, त्याचा रंग, त्याचं वलय, त्याची उष्णता, तिची जाणीव आपल्याला आपोआप होत जाते. हम्म, हम्म, हम्म. आणि जेव्हा एक त्राटकमध्ये असं असतं की एकटक ते ध्यान तिथे बघायचं असतं, पापणी लव द्यायची नसते. हम्म. मग पापणी जर तुमची लवली तर ती डोळा पूर्णपणे डोळे बंद करायचे आणि 2 भुवयांच्या मध्ये माझं आज्ञाचक्र आहे. बरोबर. त्या आज्ञाचक्रावरती मी ती बघितलेली ज्योत इथे बघायचा प्रयत्न करणार. अच्छा. आता ह्या वेळेला काय होतं, मन लागत नाही, नको ते विचार येतात. हो. तर बऱ्याच जणांना वाटतं ध्यान म्हणजे आता पहिल्यांदाच बसले तर अजिबात विचार आले नाही पाहिजे. माझ्या मैत्रिणींना मला हे सांगायचंय की जे काही विचार येतात ते येऊ द्या, ते आल्याशिवाय थांबणार नाही. पण आता असं होतं ना की मला असं वाटतं मी दूध तापायला ठेवलंय, कोणीतरी गेट वाजवेल, फोनची रिंग Ring सायलेंट करायची राहिलीये, येतात ग विचार. हो. कसं काय म्हणजे थांबतील म्हणतेस? हा, आता पहिलीला बसल्यानंतर हम्म. म्हणजे आता तू ऍज अ प्रोफेसर म्हणून आहे म्हणून मी नाही, सांगते नाही, की नाही, बरोबर सांगतेस. पहिलीची विद्यार्थ्यांनी 10वीचा पेपर कसा सोडवायचा. खरंय. मग तुम्ही वेळ तर जाऊ द्या. हा, म्हणजे वेळ आज 10 विचार मनात येतील, उद्या 5 येतील, परवा 2 येतील. महिनाभराने ती ज्योत पूर्णपणे तुमच्या आज्ञाचक्रावर दिसेल. अच्छा. बरं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. खरंय. म्हणजे हळूहळू जमू शकतं. हा, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं जर मेडिटेशनचा भाग म्हटला तर तो स्त्रियांनी या काळामध्ये जर केला. अतिउत्तम, अमृत. वा वा वा. म्हणजे तुम्हाला माहित असं बोलेल, मानसोपचार तज्ञाकडे जायचीही गरज नाही. आणि ह्या काळामध्ये तुला खरं सांगू का की आपल्या मैत्रिणी जातात, हो, नाही मला खूप काहीतरी झालंय, मला झोप येत नाहीये, माझ्या माझ्या मनात विचार येत आहेत, मला असं होतंय, काही गरज नाहीये. प्राणायाममध्ये भ्रामरी, अनुलोम विलोम आणि मेडिटेशन मध्ये, मी आता त्राटक बोलली म्हणून त्राटक, असं नाहीये की त्राटकच केलं पाहिजे. अगदी तुम्हाला वाटलं की एखादा मंत्र चॅन्टिंग, ज्या देवावर विश्वास आहे, किंवा तुम्हाला वाटते की कोणत्या, आता राधे राधे आहे, ओम नमः शिवाय आहे, महामृत्युंजय मंत्र आहे, ते हे मंत्र तुम्ही मनातल्या मनात बोलून तुम्ही ध्यानाला बसू शकता. बरं, आता परत पुढचा प्रश्न असेल, आम्हाला वेळ नाही, मग परत सांगेल मी चपात्या लाटताना ओम नमः शिवाय बोलेल, मी गाडीवर बसल्यानंतर ओम नमः शिवाय बोलेल, बरोबर. किंवा मी टीव्ही पाहताना एक, बघा तुम्ही जर ही सवय लावली ना तर आपोआप तो ओम नमः शिवाय उच्चार तुमच्या मनामध्ये चालू राहील. खरंय. किंवा ओम गणेशाय नमः, किंवा देवाची पूजा करताना मी ही मंत्र चॅन्टिंग घेईल. आपली आजी पणजी काय करत होते, पुटपुटत असायचे सतत, किंवा माळ जरी त्यांच्या हातात नसली तरी त्यांच्या आतून हे श्लोक म्हणा किंवा स्तोत्र म्हणा किंवा मंत्र चॅन्टिंग म्हणा, हे कशासाठी आहे. जर सायन्स साईडने विचार केला तर आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार करण्यासाठी. बरोबर. मला तर असं वाटतं, समजा एखाद्याला देवाबद्दल किंवा देवाचं नाव नाही घ्यायचंय, चॅन्टिंग नाही करायचंय, टाळ्या वाजवल्या तरी त्याचं होत असेल. हो, मग हे जे आहेत ना, मी अग्नी, वायू वगैरे, आकाश, पृथ्वी, जल, हे 5 तत्व तुम्ही प्रॉपरली टाळ्या वाजवा, ह्या पद्धतीने ब्लड सर्क्युलेशन आपोआप होईल. आणि त्याच्यातून पण तू शांतच होणार आहे, तुझं मन. बरं, अगदीच कोणाला काही करायचं नाही ना, भिंतीवर एक लाल रंगाचा किंवा काळ्या रंगाचा बिंदू घ्यायचा. बरं, तो लेझर पॉइंट असतो तसा. हा, नाही, एक नॉर्मली कलर दिल्याला किंवा स्केच पेनने तो पेपर तिथे लावायचा. अच्छा. त्या टाईपच, पण लेझरचा नको आपल्याला. आणि फक्त तुम्ही एकटक बघा ना त्याच्याकडे, ते एक मेडिटेशन आहे. हो, अगदीच आता ह्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे, तू बोलते ते बरोबर आहे. हात का जोडायचे, म्हणजे माझा मुलगा म्हणतो मला पहिले सांग, मी हात का जोडू. हो, त्यांच्याकडे शंका आहेत, प्रश्न आहेत, आणि त्याला परिपूर्ण होण्यासाठी मग आपल्याला हे असं सगळं तयार असावं लागतं, म्हणून म्हटलं मी. सरळ एका पेपरवर एक बिंदू व्यवस्थित ठेवायचा, जशी टिकली असते आपली आई पूर्वीच्या काळी, मोठं ठसठशीत. आणि तो फक्त एखाद्या त्यांच्या कुठेतरी स्टडी रूमला लावून एकटक बघ, फक्त 5 मिनिटं, बाकी काही करू. ते मेडिटेशनच आहे. त्याही पुढे मी एक सांगू का, 4 व्हीलर चालवणं किंवा आपण 2 व्हीलर चालवतो, ते एक मेडिटेशनच आहे. हो, सगळीकडे एवढं लक्ष, 4 आरशांमध्ये लक्ष द्यायचंय, साहजिक आहे. किंवा म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस 4 व्हीलर चालवते, शेजारी जर मुलगा बस, थांब 2 मिनिटं,
आपण काय म्हणतो 2 मिनिटं थांब, म्हणजे माझं लक्ष तू विचलित करू नको, हो, तो पण एक मेडिटेशनचा भाग आहे. खरंय खरंय. म्हणजे एकाग्र चित्तेने जे काही तुम्ही करणार सकारात्मक विचार घेऊन, इट्स कॉल्ड मेडिटेशन. थोडक्यात तुझं आहे तुझं पाशी, Yeah. फक्त तुला ते कळलं पाहिजे. मेडिटेशन म्हणजे अगदीच आपण देवाच्या समोर बसून दिव्यावरती म्हणा किंवा मंत्रा चॅन्टिंग ह्या गोष्टी केल्याच पाहिजे असं नाही. एखाद्या बिंदूकडे सकारात्मक भावनेने एकाग्र चित्तेने तुम्ही जी काय गोष्ट करणार आहात त्याला आपण मेडिटेशन बोलूया. ग्रेट. आता जसं तू आता योगासनं सांगितलेस, प्राणायामापर्यंत सांगितलंस, मेडिटेशन पर्यंत आलीस, तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये आहार कसा असला पाहिजे, म्हणजे तिची दैनंदिनी कशी असली पाहिजे. मग ती वर्किंग वुमन असू दे नाही तर गृहिणी असू दे, पण त्रास तर सगळ्यांनाच होतोय. बरोबर. तर मग तिचं खानपान कसं असलं पाहिजे या काळामधलं. कारण कसं होतं माहिती का, थोडं रिलॅक्स होतो, बरोबर. स्ट्रगल थोडं संपलेलं असतं, हो. आणि मग नव्या नव्या गोष्टी. म्हणजे मग लहानपणी मला नाही आठवत मी कॅडबरी खाल्ली आहे. चॉकलेट ते रावळगाव असायचं, हो, तिथपासून तर कॅडबरी पर्यंतचा जो बबली पर्यंतचा प्रवास आहे, तर आपल्याला सुद्धा असतं असं की खाऊन पाहावं. खाऊन पाहू. पण मग नेमकं असं होतं की काय खावं काय खाऊ नये. बरोबर. तर म्हणून सांगशील की काय आहार घ्यायला पाहिजे. एक तर आता फक्त ह्याच काळात तो आहार पाहिजे असं नाही. अच्छा. रजोनिवृत्ती हा जो पिरियड आहे, तुम्ही मागचे 10 वर्ष, हम्म. मागचे 15 वर्ष अरे बापरे. तुम्ही कसं जीवन जगला आहात हा, त्याच्यावर तुमची रजोनिवृत्ती आहे. बर. म्हणजे मी जर एखाद्या सरकारी नोकरीमध्ये काम करतेय, एक ऍज अ जॉब करतेय, हा. माझा मागचा जो काही कार्यभाग आहे तो कसा आहे त्याच्यावर हे इन्क्रीमेंट म्हणा किंवा जे काय आहे माझं ते ठरतं. हो हो, सेम आपल्या आयुष्यात आहे. बर. ते जबाबदारीने करतो कारण आपली ती जबाबदारी आपण मान्य करतो. पण इथे जबाबदारी मान्य करत नाही. एक सांगू का, देवाने आपल्याला हे सगळं फुकट दिलंय, खरंय. म्हणून आपण त्याची काळजी घेत नाही. कुठल्या पण गोष्टीची किंमत दिली तर किंमत राहते. हे फुकट मिळालंय ना. म्हणजे करोडो रुपयांचं आपलं शरीर आहे, ते हम्म. कधी कळतं ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलची पायरी चढता. हो. जेव्हा कुठेतरी डॉक्टर बोलतो एखादा ऑर्गन असा असा झालाय त्याला रिप्लेस करावं लागेल, त्याला लाखोमध्ये वगैरे काहीतरी खर्च आहे, तेव्हा कुठे आपल्या मैत्रिणींचे डोळे उघडतात हो. आणि मग तेव्हा आपण म्हणतो अरे मी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. तर आहार हा प्रकार, मी तर बोलेल, माझी मुलगी जर 5 वर्षाची आहे, हम्म. अगदी स्ट्रिक्टली नाही, पण मी तिला सात्विक आहार देईल, मी तिला घरगुती जेवण देईल. हम्म. जर आपल्याला ह्या गोष्टी कळल्या आहेत तर मी ह्या पद्धतीने करेल. बरोबर. ह्या काळामध्ये ठीक आहे, तो काळ निघून गेला, चूक झालीये, ती आपल्याला सुधारायची. परत सुधारता येणारच आहे. तर सगळ्यात महत्वाची आपली वेळ. हम्म. बऱ्याच महिला सकाळचा नाश्ता जो आहे तो स्किप करतात. हो, ते नवऱ्याचा टिफिन झाला पाहिजे, मुलांचा टिफिन झाला पाहिजे, आणि त्यांना वेळेत लागतं ना, त्यांना वेळ त्यामुळे तिची वेळ ती पाळत नाही. आणि परत ते चाललं, ती तिच्यासाठी जगत नाही, हम्म. ती बरोबर. कुटुंबासाठी जगते. पण तिला मला आवर्जून सांगावं वाटतं, तू जेव्हा व्यवस्थित स्वतःसाठी जगशील तेव्हा 10 पटींनी तू कुटुंबासाठी आणि समाजासाठी जगशील. खरंय. तर सगळ्यात महत्वाचं तुमचा नाश्ता. मग नाश्ता काय असणार आहे, तर उपमा, पोहे, इडली हा प्रकार थोडासा बाजूला ठेवून मी ड्रायफ्रूटचा एक लाडू खाईल, मी राजगिऱ्याचा एक लाडू खाईल, मी भाज्यांचं सूप घेईल. खूप काही नाही, जी भाजी बनवणार आहे त्याच्यातली वाटीभर बाजूला काढ ना बाई, वाफव, मिक्सरला फिरव, छानपैकी त्याच्यामध्ये मीठ मसाला टाक, पिऊन घे. मलाही वेळ नाहीये, पण मग मी स्वयंपाक करता करता त्या गोष्टी करू शकते. कपामध्ये मी सूप ओतून घेतलंय, चहा पिण्याच्या ऐवजी मी सूप पितेय. हो. ह्या त्या पद्धतीने उपमा पोहे खाण्यापेक्षा सकाळी ड्रायफ्रूट किंवा सूप किंवा एखादं सिजनेबल फळ. उपाशीपोटी फळ खाल्लेलं चालेल. उपाशीपोटी एक सिस्टमॅटिक फळ, सफरचंद चालू शकतो, पपई चालू शकते. सायट्रिक फळ म्हणजे संत्री किंवा म्हणजे आंबट पदार्थ आहेत ते खाऊ नका. बर.
आणि अतिउत्तम तर तुमचे बदाम, काजू, त्याचे लाडू आहेत की, खजूर. आणि लाडूच नाही बनवायचे तर वाटीमध्ये घ्या. भाजी हा. बनवता बनवता 2 तुम्हाला दाणे टाकायला काय हरकत आहे? बरोबर आहे. आणि ती स्वतः मात्र सगळ्यांचं ठेवते. वाटीमध्ये 4 बदाम नवऱ्याचे, मुलांचे सगळं ठेवते. मग ते स्वतःची वाटी एक तयार करायला काय काय हरकत आहे? आहे? बरोबर. तो झाला तुमचा नाश्ता. आणि त्याच्याने बऱ्यापैकी तुमची भूक तग धरते. त्याच्यात हम्म. जडपणा असतो कारण प्रोटीन असतात, बरोबर. कार्बोहायड्रेट्स असतात. हे झाल्यानंतर एक साधारण तुमचा जेवणाचा टायमिंग जो आहे तो 11 ते 1 मध्ये ठेवा. हा. अगदीच 2, 2.5, 3 नकोय. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामध्ये कंपल्सरी चपाती असेल किंवा भाकरी असेल, हम्म, एक पातळ कोणती तरी भाजी असेल, हिरवी भाजी. हम्म, हम्म. ओलसर तरी पाहिजे, अगदी तवा फ्राय नकोय. बरं. स्प्राउट्स म्हणजे कडधान्यापैकी एखादी असेल, कडधान्य नसतील खायची तर वरण आहे हम्म. किंवा पनीर आहे. अगदी जे अंडी वगैरे खात असतील तर 1-2 अंड त्याच्यामध्ये चालेल. बरं. सलाद असेल, सलादमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, बीट ह्या गोष्टी आवर्जून त्याच्यात आल्या पाहिजे. हम्म. कोशिंबीर वगैरे, आता उन्हाळा आहे तर दहीची छोटीशी वाटी पाहिजे. म्हणजे ते ताट बघता क्षणी तुमचं पोट भरलं पाहिजे. 56 भोग. 56 भोग. बर. पण मग एवढं खाल्ल्यावर पण वजन वाढेल ना ग? कसं वाढेल? हे सात्विक जेवण आहे, अच्छा. हा. बॅलन्स्ड हा. आहार आहे. याच्यामध्ये हा. फायबर इंटेक पण तेवढा आहे, बरोबर. कार्बोहायड्रेट्स लागतात. बऱ्याच जणांना आता असं झालं की नाही आम्हाला चपाती नाही खायची, आम्हाला भाकरी नाही खायची. का नाही खायची? एनर्जी तर टिकली पाहिजे. हो. एनर्जी कुठून येणार? कार्बोहायड्रेट्स खाल्ले नाही तर एनर्जी कुठून येणार? प्रोटीन मधून एनर्जी मिळत नाही. प्रोटीन मधून स्ट्रेंथ तुमची तयार होते, हम्म, हम्म, तुमचा स्टॅमिना तयार होतो. हम्म. मग एनर्जीसाठी काय आहे? कार्बोहायड्रेट्स आहे. अच्छा. म्हणजे आणि कार्बोदकांची पण तेवढीच गरज आहे. तेवढीच गरज आहे. हम्म. जसे प्रथिने पाहिजेत तसे कार्बोदके काही लोक पाहिजेत. डायरेक्ट बंदच करून टाकतात की नाही नाही. तू बघितलंय का, ज्यांनी हे डायरेक्टली बंद केलेले असतं ना हम्म. ते असे सुकलेले झाड दिसतात, तेजच नाही. तेजच नाही. हम्म. त्यांची खरंय. स्किन अशी कुठेतरी आपण विचारतो ए तू आजारी होतीस का, पटकन वाक्य येतं. हो हो. मग तिला पण कुठेतरी वाटतं अरे आपण बारीक होण्यापेक्षा तेव्हा दिसत होतं तेच चांगले, कारण तेच तिने चांगले. सडनली सगळं ते बंद केलेलं असतं. बरोबर. अरे आपल्या शरीराला सगळ्याच घटकांची गरज आहे. जीवनसत्व सगळे पाहिजे. भाज्या बऱ्याच जणांना माहित नाही, अरे भाज्यांमध्ये सगळी जीवनसत्व आहेत. मी बरोबर. तर बोलेल आठवड्याला तुम्ही भाज्या ठरवून घ्या. मी आज पालक खाल्लाय, उद्या टोमॅटो खाईल, टोमॅटोची चटणी खाईल, हम्म, हम्म. परवा परत मी एखादी पालेभाजी खाईल, परत फ्लॉवर खाईल, कोबी खाईल. हे ठरवून घ्या. जे फ्रीज मध्ये आहेत ते बनवण्यापेक्षा टाइम टेबल करून फ्रीज मध्ये काय आणायचं ते आणून ठेवा. ते. हम्म. आणि प्रथिनांच्या बाबतीत तर आपण जे कडधान्य वगैरे खातोय किंवा आता पनीर पण तुम्ही आता किती प्रॉपरली आणताय डेअरीमधून ते महत्वाचं आहे. त्याच्यापेक्षा तर मी बोलेल जे अंडी खाणारे असतील त्यांनी अंडी खा, हम्म. जे कडधान्य आणि डाळी खाणारे असतील त्यांनी डाळी खा. हो. मग हे प्रॉपर जेवण. बरं, फायबर इंटेक म्हणजे काय? तुम्ही जे सलाद खाणार आहात, ज्या भाज्या खाणार आहात हम्म. त्याच्यातच आहे. पुन्हा तेच सगळं अवतीभोवती आहे. सगळं अवतीभोवती आहे. हम्म. फक्त थोडं होमवर्क गरजेचं आहे तिला. म्हणजे मी तर क्लिनिकला आल्यानंतर बोलते किचन इज अवर फर्स्ट मेडिसिन. तुम्ही किचन मध्येच आहे, शोधा म्हणजे सापडेल. खरंय. काखेत कळसन गावाला वळसा झालाय. जसं आता तू सांगितलंस की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच अवतीभोवती आहेत पण ते आपल्याला समजत नाहीये. मग अजून अशी एक ट्रिक दे ना मला, की कधी कधी ना असं खूप नाराज वाटतं, म्हणजे असं थकल्यासारखं वाटतं, खूप एक्झॉस्ट होतं, काम खूप असतं आणि तोंड तर द्यायचंच आहे सगळ्याच गोष्टींना. मनस्थिती थोडीशी असं माइंड ना असं डाऊन 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 असतं. असे कोणते किचन मधले 2-3 पदार्थ आहेत की जे जिभेवर गेल्याबरोबर किंवा मी खाल्ल्याबरोबर माझी स्थिती प्रसन्न होईल, मला छान वाटेल? मला सांगा तर तुला नेमकं काय काय आठवलं? मला वाटतं तुला चहा कॉफी नक्कीच आठवली नक्की. असेल. मग पहिलं चहाचा चाबूक पाहिजे. असं म्हणतात ना की चहाचा एक चाबूक घेतला म्हणजे 1 कप चहा तो तुम्हाला एकदम फ्रेश करतो. असे खूप चहा वेडे आहेतच कारण. आहेत, आहेत. आणि मी सुद्धा आहे, म्हणजे मला सुद्धा चहा फार आवडतो. आणि नाही तर मग अजून जास्त छान तर मग काही ठिकाणी मग आपण म्हणतो ना चहा नाही कॉफी. तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की मी फ्रेश होईल. मला कळालं तुझं बोलण्याचा हेतू हा, काय मग मी आहे. नेमकं काय चूक करते आणि मी काय करायला पाहिजे ते सांग. आता चहा अगदीच वाईट आहे असं हा. माझं म्हणणं नाही. दिवसभरामधला 2 कप चहा तुम्ही घेऊ शकता, बरं. पण चहा उपाशी पोटी घ्यायचा नाही. उठलेत आणि लगेच उठलेत. चहा केलाय ते नाही पाहिजे. एक तुम्ही वेळ ठरवा. मी आता नाश्ता केला 9 वाजता, ठीक आहे अर्धा कप चहा मी घेते. हा. संध्याकाळी तू बोलतेस की आपण घरी आल्यानंतर दमल्यासारखं होतं, ठीक आहे हम्म. संध्याकाळी तुम्ही 4:30-5 वाजता एक मुठभर ड्रायफ्रूट खाऊन हम्म. तुम्ही चहा घ्या. बरं. तुला फ्रेश वाटत असेल त्याच्याने. आणि नसेल चहा तर त्याला रिप्लेसमेंट असं काही नाही आहे की दुधाचा चहा पिल्यानंतरच फ्रेश वाटतं. ग्रीन टी आहे, हम्म. ब्लॅक कॉफी आहे.
किंवा अगदीच काही नाही तर तुम्ही चहाचं फिलिंग येण्यासाठी गरम पाणी नॉर्मली कपात ओतून पिलं हा तरी तुम्हाला फ्रेश वाटणार आहे कारण ते इथे आहे. इथे. हा बरोबर आहे. किंवा काहींना असं होतं की मला गोड काहीतरी खायचंय, त्याशिवाय मला बरं ते वाटत नाही. क्रेविंग इतकं असतं ना की अरे बापरे. म्हणजे मला आठवतं की मी पण सांगितलेलं होतं की अजिबात नाही, मला ते गोड लागतं म्हणजे लागतंच. पण ते हळूहळू सवय गेली. पण होतं ग, खूप जणांना होतं की आम्ही जेवढं बोलतो ना, आता माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या त्यांचं बोलण्याचंच असतं ना, दिवसभर खूप बोलल्यामुळे पण असं वाटतं की गोड काहीतरी हवंय. म्हणजे शुगर ही गरजेची वाटायला लागते. हो, मी आत्ताच बोलले ना, शुगर कशामध्ये मोडतीये? कर्बोदकेमध्ये. 100% कर्बोदके. हा आणि शुगर म्हणजे जी गोड खाणार त्याच्यातून इन्स्टंट एनर्जी मिळणार. तू बघ, ज्यावेळेस स्पोर्ट्समध्ये असतात ज्या मुलं मुली त्यांना ग्लुकॉन डी वगैरे किंवा लेमनची गोळी तुला आठवते लहानपणी, म्हणजे मी तर खूप खाल्ली. ती संत्रा आणि ते लेमन. ते कशासाठी? तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळाली पाहिजे. बरोबर. अगदीच लो फील होतंय, अगदीच तुम्हाला वाटतंय की मला खूप आता मला एनर्जीची गरज आहे, तिथे ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच कारणी येणार. किंवा खूप रनिंग करून आलेले आहात किंवा तुम्ही खूप व्यायाम केलाय, एक्झॉस्ट झालोय, तुम्हाला स्वतःला वाटतं की माझी बॉडी श्रिंक करतेय, थरथर कापतेय, त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता काय? लिंबू, पाणी, मीठ, साखर, म्हणजे सरबत थोडक्यात. जिथे कोल्ड्रिंक वगैरे घ्यायचे ते नॅचरल किंवा अमसूलचं सरबत आहे किंवा आता कैरीचा सीझन आहे, कैरीचं पण आहे गुळ घालून. तर दुकानातल्या बॉटल बघण्यापेक्षा किचन मध्ये ही व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये छान पुदिना वगैरे घाला. आणि खूपच मला एखाद्या मैत्रिणीला वाटत असेल हे तर डाएटच्या विरुद्ध चाललंय, पण एक सांगते, ते एक्झॉस्ट झाल्यानंतर तेवढी एनर्जी तुमची खर्च झालेली आहे, त्या कॅलरीजची तुम्हाला गरज आहे. पण अगदीच तिच्या डोक्यामध्ये येत असेल तू खजूर खा. हो, गोड पण झालं आणि शरीराला जे पाहिजे ते मिळालं. किंवा संत्रा खा, बरोबर. मोसंबी खा, काहीच नाही तर नारळ पाणी पी. तर हे आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं, नाही आता मला छानपैकी आईस्क्रीम पाहिजे, मला मिरिंडा पाहिजे, मला कोको कोला पाहिजे. होतं ना एक कुल्फी, असं होतं. जरा कुल्फीमुळे पण छान वाटेल, पण त्या छोट्या गोष्टीतून बरंच काही होऊन जातं. त्याच्यापेक्षा तुम्ही लिंबू पाणी घ्या. बरोबर. मी आता जे बोलली कैरीचं पण, ज्या आजीच्या काळात आपण खूप घेतलेलं आहे. बरोबर. आणि ते गरजेचं आहे. ह्याच्यामुळे मग स्किनवर पण परिणाम होतो रजोनिवृत्तीच्या काळात. स्किनला सच परिणाम म्हणजे तेच आता परत येतात, पायांना पण जळजळ, हातापायांची जळजळ होते. तर इथे काय होतं आता बघा, आपण चिडचिड करतो किंवा जागरण होतं किंवा मग एकटं कुठेतरी बसावं वाटतं. तिथे जर तुला मी म्हटलं धर बाई 2 ग्लास पाणी पी, तू पिशील का? नाही पिणार. तुझं काय चाललंय? इथे माझं काय, माझं काय, तुझं काय चाललंय? तर पाण्याचा इंटेक जिथे आपण नर्वस होतो ना, तिथे आपोआप कमी होतो. अच्छा. मग पाण्याचा इंटेक कमी झाला तर ती बॉडी हायड्रेट कुठून राहणार? मग बॉडी हायड्रेटने तर भेगा पडणं, सुरकुत्या येणं, किंवा सुरकुत्या येण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. तर ह्या 2 गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. मग मूळ कारण काय आहे की मला चिडायचंच नाहीये, किंवा चिडले तर मी कितपत चिडली पाहिजे हे मी ठरवून घेणार आधीच. मग नॅचरली तुमचं चिडणं आपोआप थांबण्यासाठी परत मी वळसा घालून तिथेच येईल की तुम्ही व्यायाम आणि प्राणायाम करा. बरोबर आहे. ते काय ना, तुझा तो स्वभाव आहे की तू कुठूनही कोणी कसाही फिरला तरी त्याला परत जागेवर आणतेस की तू हे कर, तुला सगळे उत्तर मिळतील. एक मूळ. बरोबर आहे. मुळापाशी आलं पाहिजे आणि तेच मेन स्त्रोत आहे. तेच मेन. तुम्ही बघा आता पाणी पण, मला बरं झालं पाण्याचा विषय निघाला. बऱ्याच जणांना मी काय सांगते माझ्या मैत्रिणींना, दिवसभरामध्ये 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं. ओके, त्या काय करतात, अख्खी बॉटलच्या बॉटल एक टाइम पिऊन घेतात. मी तू सांगितलं 3 लिटर, मग मी 3 बॉटल केल्या, पिऊन टाकल्या. पण त्याच्यातलं शरीराला जेवढं लागतंय ग्लासभर पाणी तेवढं शरीराने घेतले, बाकीचं पाणी शरीराने बाहेर फेकून दिलं, लघवीद्वारे ते बाहेर गेलं. आणि मग पुढे दुसऱ्या महिन्यात आल्यानंतर ती मैत्रीण काय बोलते मला, मॅडम मी 3.5-4 लिटर पाणी पित होते पण मला तर काही फायदाच झाला नाही. बरं बस बाई, कसं केलंय मला पहिली सांग. आता मला सांग, इथे एक रोपटं आहे, त्याला मी हंडाभर पाणी घातलं, 2 रोपटे आपण लावली, मरून जाईल. आणि दुसऱ्या रोपट्याला मी अगदीच ग्लासभर रोज पाणी घालत गेले किंवा ठिबक सिंचन पद्धतीने काहीतरी सोय केली, मडक्यामध्ये मी पाणी ठेवलं आणि ते आपली ड्रीपने चालले. ते रोपटं कसं येईल? त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते त्याला मिळतं, छान फुलतंय त्याला, आणि त्याला तिची ती जमीन जी आहे ती ओलसर राहतीये, छान फुलतंय ते. खरंय. आपली शरीर पण तेच आहे.
तुम्हाला पाणी जे आहे ते फुलपत्रभर अर्ध्या एक तासाने किंवा 15 मिनिटांनी प्यायचंय. बरोबर. मग तुम्ही वॉशरूमला पण जात नाही जास्त वेळा. हा 3 लिटर पिऊन पण नाहीये. बरोबर. मग शरीराला जे उपयोगाचं आहे, थोडक्यात ती जमीन आहे, ही स्किन जी आहे ती जमीन आहे. तिला ओलावा ठेवण्यासाठी हंडाभर पाणी द्यायची गरज नाही ना. खरंय. दिवसभरामध्ये प्या बोलले मी, पण दिवसभर हा शब्दच तुम्ही स्किप करता आणि ती डायरेक्ट पितात, त्याचा उपयोग नाहीये. तर पाणी ह्या पद्धतीने प्या. कसं की तुम्ही अगदी 15-20 मिनिटाने सिपने पाणी प्या. मग तुम्ही वॉशरूमला पण जास्त जात नाही आणि जे शरीराला उपयुक्त आहे ते होतं. तर ह्या काळामध्ये तुझा जो प्रश्न होता की स्किन जी आहे ती लवकर सुरकुत्या पडते किंवा भेगा येतात, त्याचं एकमेव कारण हे किंवा आहारामध्ये पण आपण कोरडं खाणं, अगदीच भाजीला आपला एक नियम आहे की पटकन कुठेतरी छोटीशी डिश घ्यायची, एवढी भाजी घ्यायची, त्याच्यासोबत 2 चपात्या खायच्या, लांब म्हणजे ते नाही का एक तीळ 7 जणांत वाटला तशी एक मेथीची भाजी अख्ख्या कुटुंबाला वाटली. खरंय. तर ही ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या बदलायच्या. म्हणजे भाजीचं प्रमाण जास्त घ्यायचंय. भाजीचं प्रमाण जास्त, त्याच्यामध्ये सगळे घटक असतात. आणि भाजी बघा लुसलुशीत असते. हो. काकडी बघा अशी पाणीदार लुसलुशीत असते, त्याच्यातून पण पाण्याचा इंटेक येतो. पाणी प्यायचं म्हणजे अगदीच फिल्टरचंच पाणी घटाघटा प्यायचं असं नाही. तुमच्या आहारातून ते पाणी जातंय. किंवा कलिंगड आलंय बाजारामध्ये, रसदार कलिंगड असतं, आंबा आहे रसदार असतो, तर त्याच्यातला पण तो पाण्याचा घटक आपल्या शरीराला गरजेचा आहे. खरंय. ह्या पद्धतीने करायला पाहिजे. जे तू मला इतक्या वेळापासून सांगतेस, नक्कीच मला त्याचा फायदा मी आजपासून करणार आहे. सगळ्यात मला काय आवडलं माहितीये का, तू माझं असं बोट धरून मला सगळं ब्रह्मांड फिरवून आणलंस आणि परत सांगितलंस की हे बघ स्मिता, सगळं तुझ्यापाशी आहे, तू ओपन अप हो, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा मला प्रश्न विचार, मी तुला उत्तर देईन, पण तू असं विनाकारण काहीही क्रेविंग झालं म्हणून काही गोष्टी करू नको. आणि ही फेज येणार आहे, ती स्वीकारली पाहिजे. आणि असं नाहीये की आपण कायमस्वरूपी बघितलं तर 5व्या वर्षी आपला फोटो कसा होता, 10व्या कसा होता, 15व्या वर्षी कसा होता आणि आता आपला कसा आहे, तर हे चेंजेस येणार आहेत, ते ऍक्सेप्ट केले पाहिजेत. हो, तू खरंच आज जीवनामृत दिलेलं आहेस आणि इतकं मस्त वाटलं ना. मला असं वाटतं की मैत्रिणींना सुद्धा या गोष्टीतून खूप काही मिळालेलं आहे. तर तुम्हाला नक्कीच यातून खूप काही घेण्यासारखं आहे. आणि मैत्रिणींनो, तिने पहिल्याच दिवशी सांगितलं, पहिल्या मिनिटापासून सांगितलेलं आहे की तिने 8 मार्चला तिचं योगाचं जे सेंटर आहे ते चालू केलेलं आहे. बघा, ती फक्त सखीसाठी जगते आहे आणि तुम्ही तिची सखी व्हा, आमची सखी व्हा. आम्हाला कमेंट्स करा, सांगा नक्की तुम्हाला नेमके काय प्रश्न आहेत, जो ती नक्कीच उत्तर देईल तुम्हाला. धन्यवाद.